कोणासाठीही. कळलं? वृंदा, काय राहील ना लक्षात? जो कोणी माझ्या वाटेत अडवा येईल ना, नाही त्याला कायमचं साफ केला तर राजवर्धन नाव नाही लावणार. हे राजवर्धन साहेब नक्की कसे आहेत? त्यांच्या आयुष्यात असं काय घडलंय की ह्या घरातल्या प्रत्येकावर सूड उगवायचं बोलतायत, सगळ्यांचा बदला घेणार असं बोलतायत? मोहन, तू काळजी करू नकोस, मी आहे इथेच. मी तुला या सगळ्यातनं नक्की सोडवेन. थांब तिथेच. जिथे तिथे डोकं चालवायची गरज नसते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चेहरा, प्रत्येक घटना चित्रात उतरवायची नसते, समजलं? या चित्राचे जसे तुकडे केलेत ना, तसंच तुझं करायलाही वेळ लागणार नाही. हा, ही आता रडायला लागली आणि अभि किंवा आईला समजलं की मी हिला घाबरवलंय तर माझ्यावर संशय येईल. बाळा, अगं घाबरू नको. हे बस बस. परिबाळा, घाबरू नकोस म्हंटल ना. अगं तू माझं बाळ आहेस, मी तुला काहीच करणार नाही बघ. आणि तुला एक सांगू का, अशी आहे ना सारखी चित्र काढायची नसतात, मग तू बरी कशी होणार? आणि प्रत्येक वेळेला मनाला जे पटतंय तेच खरं असेल असं नाही ना. सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय, सर्ववशे मम सदा सर्व मम विधेय.
तो खरंच अपघात होता की घातपात या घरात काहीच सरळ नाहीये. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी गूढ लपलेलं आहे. राजवर्धन साहेबांना त्या बिल्डिंग मधून बाहेर येताना मी स्वतः पाहिलंय. ते काहीही करू शकतात. नाही, मी माझ्या मोहनला सावध केलं पाहिजे. झाकली मोठ 1.25 लाखाची, ती बंदच बरी. ती जर उघडली ना, सगळ्यात आधी स्वतःच नुकसान होतं. नाही, माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तरी चालेल, पण मी मोहनला सगळं सांगणार. सांगू की नको? कदाचित माझा गैरसमज असेल तर. नाही, पण जर खरंच काहीतरी मोठं घडणार असेल तर, आणि या सगळ्याचा संबंध अभिमन्यू सरांशी असेल तर, मी जर गप्प राहिले तर मी कधीच माफ नाही करू शकणार स्वतःला. काय ग? काय ग, काय झालं? काय झालंय का? सर, मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. हा, बोल ना. ते- ये आधी. काय काय जशी मी अलकाताईंना दूध द्यायला त्यांच्या खोलीत गेले होते, हा. तेव्हा मी राजवर्धन साहेबांना फोनवर बोलताना ऐकलं. ते म्हणत होते, मी मुद्दाम नाही ऐकला, मी माझ्या कानावर पडत होतं, म्हटलं तुम्हाला सांगावं. हा, ठीक आहे, सांग ना काय. राजवर्धन साहेब कोणाला तरी म्हणत होते की ते काय म्हणाले मी? सांग ना, काय म्हणाला तो? अरे मला माहिती हिला काय सांगायचं. काय? हेच हिला मी निरोप दिला होता की जाऊन अभिमन्यू सरांना सांग, मला त्याला भेटून महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तेच सांगायला आलीस ना? अरे मला वाटलं कामाच्या गडबडीमध्ये विसरून गेली असेल म्हणून मीच आलो. पण नाही, कमाल आहे, बरोबर वेळेवर आली आहे न विसरता.